नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. युवा बदलापूरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रंगरेषा महोत्सवाला आपण जर पाहिलं तर कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते आणि वेगवेगळे कलाकार जे आहेत ते आपल्या बदलापूर शहरामध्ये आलेले आहेत. संपूर्ण हा कात्रप तलाव परिसर जो आहे तो कलाकारांच्या कलाकृतीने भरून गेलेला आहे आणि कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण जर पाहिलं तर युवा बदलापूरचे युवा नगरसेवक रोहन पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातूनही कलाकारांच्या कलाकृतीचं या ठिकाणी कौतुक करण्यात येते. सर, वेगवेगळी कलाकृती पाहायला मिळते, तिथे अक्षरशः उभं राहायला जागा नाही, एवढी गर्दी झालेली आहे. काय सांगाल, एकंदरीत सुंदर सुंदर कलाकृती आपल्या बदलापूरकरांना पाहायला मिळते? मगाशी मी जेव्हा आलो तेव्हा लहान लहान मुलं एवढे सुंदर चित्र काढतायत हे बघून खरंच मन भारावून गेलं आणि मला तिकडून यायची इच्छा होत नव्हती, कारण सगळ्यांचे पेंटिंग्स मला बघायचे होते. पण कापसे सरांनी सांगितलं की नाना सरांची इकडे पेंटिंग चालू आहे, तर ती खास बघण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे. नाना सरांबद्दल बोलायचं झालं तर नाना सर म्हणजे हे मोठे आर्टिस्ट आहेत आणि हे नाना सरांसारखे आर्टिस्ट आपल्याकडे येऊन ते बदलापूरमध्येच राहतात, म्हणून ते एक त्यांचा एक काय बोल आपल्यासाठी कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून त्यांनी एक इकडचाच एक हे लँडस्केप निवडला आणि हाच ते आता इकडे काढतायत. त्यांचं अजून पूर्ण झालेलं नाहीये. तर मी सरांचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून इकडे बदलापूरकरांसाठी पण पेंटिंग, कारण का सरांचे पेंटिंग मुंबईला जहांगीर आर्ट अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी असतात. कापसे सरांच्या हे दोघे मोठे आर्टिस्ट आहेत आणि यांनी दोघांनीच आम्हाला ही संकल्पना सुचवली की एक रंगरेषा महोत्सव हा युवा बदलापूरच्या माध्यमातून भरवला पाहिजे. खरं म्हणजे आमचं प्लॅन थोडं मोठं होतं की कालाघोडा फेस्टिवल जसा असतो त्या टाईपमध्ये आम्हाला मोठं स्ट्रीट फेस्टिवल करायचं होतं, कारण का स्ट्रीट फेस्टिवल मला वाटतं अंबरनाथमध्ये होतो, मुंबईमध्ये होतो आणि ठाण्यामध्ये होतो. असे जे मेजर सिटीज आहेत तिथेच होतोय आणि मेजर सिटीज नंतर अंबरनाथ आपल्याला लागूनच आहे. तिथे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिव मंदिर आर्ट फेस्टिवल असतो आणि एक स्ट्रीट फेस्टिवल सुद्धा असतो. तर तिकडे जे होतं आपली लोक कधी कधी जातात तिकडे, पण आपल्याकडची लोक जेणेकरून कालाघोड्याला जसं जातात मुंबईला जे जे एक्झिबिशनसाठी असो, इव्हेंटसाठी असो, तर युवा बदलापूरच्या माध्यमातून आपण ते इकडे त्यांना एक एंटरटेनमेंट आणि आपल्या इथल्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म कसं देता येईल याच्यासाठी आमची एक छोटासा हा प्रयत्न होता. याच्यामध्ये पूर्ण श्रेय प्रथमेशचं आणि आमची युवा बदलापूरच्या टीमचं आहे, कारण का मी तर सरांना बोललेलो का सर यावेळेस जरा राहू द्या, आपण नंतर मोठा करू, पण ते मला न सांगताच त्यांनी युवा बदलापूरच्या माध्यमातून हा एकदम सुंदर आयोजन त्यांनी केला आणि खरंच मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो. आपल्या जे युथ आहेत, जे लहान बाळ कलाकार आहेत, त्यांना पण कुठेतरी प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. आवर्जून आलेले त्यांना बघायला त्यांच्यासोबत त्यांचे आजी आजोबा, त्यांचे आई वडील सगळे आलेले आहेत आणि प्रत्येक कलाकार हा त्यांची पूर्ण एफर्ट्स टाकून तिथे त्यांची कलाकृती सादर करत आहे आणि त्यांनाच आपण नाना सर, सुनील सर आहेत, हे यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना आपल्याला काहीतरी एक चांगले प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना एक ट्रॉफीज आणि थोडेसे हॅम्पर्स द्यायचे, ते देखील आपण करण्याचे इथे प्रथमेशने प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जेणेकरून जे जे आलेत ते निराश होऊन जाणार आणि त्यांना कुठेतरी एक एन्करेजमेंट मिळाला पाहिजे, या हेतूने आम्ही हे सगळं आता घडवलंय. प्रथमेश सर, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. तिथेही पाहिलं तर अक्षरशः उभं राहायला जागा नाहीये. कलागुणांना विद्यार्थी आपल्या शहरातून तयार व्हावे यासाठी खूप युवा बदलापूरच्या माध्यमातून हे संपूर्ण जुळून आणलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत? पहिले तर तुमच्या मार्फत मी सगळ्या बदलापूरच्या नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि या प्रोग्रामबद्दल सांगायचं झालं तर दादांनी सांगितलं का आमचं प्लॅनिंग मोठी होती, परंतु काही काळाच्या अभावी आम्हाला काही गोष्टी करता नाही आल्या. परंतु जेवढं शक्य होईल, युवा बदलापूर ही एक अशी संस्था आहे, दादांनी पाहिलेलं स्वप्न आहे का त्याच्यामध्ये युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना प्लॅटफॉर्म तयार करून आम्ही प्रत्येकाला एक बदलापूरच्या नागरिकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच रंगरेषा हे सुनील सरांचं एक संस्था आहे, त्याच्या माध्यमातून ते चित्रकला स्पर्धा किंवा अन्य काही स्पर्धा सादर करत असतात. परंतु या टायमाला आमची थोडी घाई झाली. 1-1.5 महिन्यापासून प्रयत्न चालू होते, पण करायचं काय, कसं करायचं इथपासून सुरुवात होती. काही गोष्टी चुकल्या असतील, परंतु त्या कव्हर करायचा प्रयत्न सरांनी केल्या. आणि तुमच्या मार्फत परत एकदा सांगतो का, या 2 तास राहिलेले आहेत. काल पण प्रोग्राम होता, आज पण आहे. तर काल शिल्पकार आले होते, आजही शिल्पकार आहेत, परंतु काल बाहेरून आले होते, आजही मला वाटतं मुंबई जहागीरवरनंच आलेले आहेत. तर अशासाठी आलेले आहेत का ते बदलापूरकरांना काहीतरी एक वेगळं चित्र बघायला मिळेल या दृष्टिकोनातून हे
फेस्टिवल राबवलेला आहे. कारण की सातत्याने बदलापूरमध्ये तुम्ही बघाल तर भांडणं, अत्याचार, मुलींचे हेच चाललेले आहेत. तर बदलापूरचं नाव कुठेतरी डबगायला न जाता बदलापूरचं नाव उंच कसं करता येईल ही आमची युवा बदलापूरची प्रयत्न आहेत. सर, खरं तर कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करण्यात आलेलं आहे आणि आपल्या शहरातून कलाकार घडावे या प्रामाणिक उद्देशाने स्पर्धकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. कसं पाहतं सर या कार्यक्रमाकडे? नाही, अगदी तर खूप छान वाटतंय. युवा बदलापूर आणि रंगरेषा स्कूल ऑफ आर्ट तसेच रोहन दादा आहेत, प्रथमेश दादा आहेत, यांनी सर खूप छान असं व्यासपीठ बदलापूरकरांना निर्माण करून दिलं आहे. आणि होतं काय, बरेचदा व्यावसायिक कलाकार जे असतात तर ती मोठमोठ्या गॅलरीजमध्ये एक्झिबिशन्स भरवतात, परंतु ते प्रत्यक्ष कसं चित्र साकारतात हे कॉमन पब्लिकला हे बघायला मिळावं. आणि जी नवोदित कलाकार आहे जे बदलापूरमधनं जे आता उदयास येतात तर त्यांना एक छान असं व्यासपीठ त्यांनी इथे निर्माण करून दिले आणि ते नेहमीच आग्रही असतात आणि खूपच सर्वांना ते असं खूप प्रोत्साहन देतात. तर त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानतो. आणि जसं आपल्या बदलापूरमध्ये आर्ट गॅलरी आहे जी हेंद्रेपाड्यामध्ये आहे, राजेंद्र घोरपडे साहेबांनी बनवली. एक वामनदादांनी शिरगाव परिसरामध्ये एक आर्ट गॅलरी बाळासाहेबांच्या नावाने बनवलेली. तर सरांचं आमचं डिस्कशन झालं की आर्ट गॅलरी ही कशी असली पाहिजे, म्हणजे जिथे कलाकारांना बसण्यासाठी एक प्लॅटफॉर्म, म्हणजे एक त्यांना बसण्यासाठी तिथे एक प्लॅटफॉर्म पण आपण देतोय आणि त्यांची जी कलाकृती आहे ती तिथे सादर करण्यासाठी आपल्याला एक त्यांना एक प्रॉपर आर्ट सेंटर असं एक बांधला पाहिजे. तिथे जे बांधलेलं ते असं एक असं हे एक अशी भिंत टाईप आहे, विंडो टाईप केलेली विंडो गॅलरी आहे त्यांची. पण आपल्याला तसं न करता, कारण का काही पेंटिंग असतात, मग सरांनी सांगितलं की त्या पेंटिंग एक ठराविक टेम्परेचरमध्ये ते स्कल्पचर्स ठराविक टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, नाहीतर ते कलर डॅमेज होतात. कुठेतरी सूर्यप्रकाश पडल्याने, उन्हामुळे ते कलर फेड होतात, जेणेकरून ते पेंटिंग्स जे एवढे मेहनत करून आपल्या कलाकारांनी बनवलेलं, आर्टिस्टने त्यांची पूर्ण जीव मेहनत टाकलेलं असते त्या पेंटिंगमध्ये, ती कुठेतरी खराब नको व्हायला. म्हणून आपण एक चांगलं एकदम उच्च दर्जाचं, मला वाटतं बदलापूरमध्ये नसेल असं एक एकदम मुंबई साईडला जसे आर्ट गॅलरी असतात तशा टाईपमध्ये एक आर्ट गॅलरी आपण कात्रप परिसरामध्ये नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जेणेकरून आपले जे बाळ कलाकार आहेत त्यांना एक त्यांचे आर्ट कुठेतरी डिस्प्ले झाले पाहिजेत. नाहीतर एकदम छान छान आर्टिस्ट आहेत, भरपूर मोठे मोठे आर्टिस्ट आहेत सरांसारखे, ज्यांच्या घरामध्ये त्यांनी छोटंसं एक रूम त्यांनी एक सेपरेट घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे पोर्ट्रेट्स ठेवलेले त्यांचे, पण ते एवढे मेहनत करून काढतात, त्यांना कुठेतरी आपण प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे. म्हणून या उद्देशाने आपण एक मोठी आर्ट गॅलरी आपल्या कात्रप परिसरामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. सर, आजचा दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे. खरं तर खूप कमी काळ मिळाला, कारण की जी आता गर्दी पाहिली तर लोकांना असं वाटतं की ही आणखीन 4-5 दिवस हे प्रदर्शन असावं. काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आणि युवकांनी पुढे येऊन खरं तर आपल्या शहराची जी सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी हा सुंदर असा उपक्रम हाती घेतलेला आहे? प्रथम तर मी रोहन दादा, प्रथमेश दादा, सुरदास दादा आणि पाटील कुटुंबाचा खूप आभारी आहे. युवा बदलापूरच्या माध्यमातून एक सुरुवात झालेली राम जन्म उत्सव ज्यावेळेस होता, घोरपडे चौकामध्ये आम्ही एक छोटासा उपक्रम दादांना सांगितला आणि दादांनी काही न सांगता काय तुम्हाला हवंय आम्ही सगळं अरेंज करून देतो. आम्ही जवळजवळ 40-45 चित्रकारांना घेऊन, आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन तिथे छान असा तो राम जन्मोत्सव साजरा केला. त्यावेळेस अक्षरशः पूर्ण रोड ब्लॉक झालेला तो पूर्ण काम करत असताना. आणि ज्या लोकांनी ते लाईव्ह बघितलं, कोणाला त्याची माहिती मिळाली, तर त्या 2 तासात कुठेही ऍडव्हर्टाईज न करता झालेला सुरू झालेला कार्यक्रमाला एवढा प्रतिसाद मिळाला की बदलापूर वेस्ट मधून पण लोक आलेले बघायला. त्यानंतर मग दुसरा कार्यक्रम आम्ही इथेच तळ्यावरती केलेला शिवजयंतीचा. आणि आता हे तिसरा कार्यक्रम होता. रोहन दादाचा खूप मोठा प्लॅनिंग होता की त्याला ऍक्च्युली आम्हाला प्लॅनिंगला 6 महिने लागणार होते आणि माझ्याकडे 2 महिने होते. दादा बोलला की आपण नंतर करू. म्हटलं आमचा फेस्टिवल हा नेहमी डिसेंबर, जानेवारी, फेब हा सीझन असतो. त्याच्यानंतर मग ते जो क्राऊड असतो, परीक्षा, मुलांचं काय आउटडोअर्स, कुठे बाहेरच्या सुट्ट्या लागतात मुलांना, त्यानंतर पावसाळा येतो, तर यात होत नाही. म्हटलं तर मला करू. दादा बोलला नाही आपण करायचा तर मोठाच करूया. मग मी काय केलं की प्रथमेश दादाला भेटलो आणि त्याचा कानावर घातलं. म्हटलं काय करताल, मी सुरदादाला पण भेटलो त्यासाठी. तर मग थोडासा प्रथमेश आपण ट्राय करूया. म्हटलं एक छोटा प्रयत्न, दादा पण सांगितलं की आम्ही छोट्या सुरुवात तरी करतो. तो बोलला बट ठीक आहे. मग हळूहळू सुरुवात झाली आणि हे करत असताना आम्ही विचार केला होता की एक 50 चित्र लावू तिकडे, 50-60 पॅनल लागतील. तर आमचे जवळजवळ 95 पॅनल लागले, म्हणजे जवळजवळ 50% पटीने आमचं काम खूप वाढलं. आणि तरीही ऐन रात्री 12ला ठरलं की अजून एक पॅनल लावायचा पुढे. प्रथमेशला फोन केला की मला दादा असं आहे. तो बोला ठीक आहे करा अरेंज. त्या रात्रीतून आम्ही बाहेरचे जे चित्र दिसतात ना ते रात्रीतून ठरवले गेलेले आणि लावलेले चित्र आहेत. तर आम्ही त्या रात्री जवळजवळ 5-6 वाजेपर्यंत चित्र लावत होतो पहाटेपर्यंत. तर
सांगायचा उद्देश की याच्या मागे खूप मेहनत आहे. युवा बदलापूरकर जेवढी टीम आहे त्यांची असेल, रंगरेषेचे माझे विद्यार्थी असतील, नाना सर असतील, आमचे चित्रकार मित्र असतील, मयुरेश एवढा रिस्पॉन्स मिळेल वाटलं होतं का? कारण का तिथे उभं राहायला पण जागा नाही, हा विचार नव्हता. आम्ही 50-80 एवढंच पकडलं होतं. त्याच्या 3-4 पटीने जास्त मुलं पार्टिसिपेट झालीत. पालक म्हणजे तिथे अक्षर उभे राहिले, त्या कोपऱ्यावर लोक एवढे उभे राहिलेत, एवढं ती गर्दी झालेली आहे. आणि लोकांचेही प्रतिसाद खूप छान आहे. त्यांचा फीडबॅक खूप चांगला आहे की असे कार्यक्रम होणार का पुन्हा पुन्हा. तर आता लोक मला वाटतं पुढच्या वर्षी नक्कीच वाट बघणार की ह्या कार्यक्रमाची तारीख काय असणार आहे. आताही ते बोलतात की तुम्ही वाढवू शकता का 4 दिवस 2 दिवस. मला ते शक्य नाही, कारण त्यांनी काही लोकांनी डोंबिवली, त्यानंतर तुमचं ठाकुर्ली, तिकडून त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं की आमच्याकडे एक फेस्टिवल भरलाय, तुम्ही बघायला या. आणि लोक बोलतात की काळा घोडा फेस्टिवल इकडे आला आता. बरोबर. तर म्हणजे आमचं मुंबई, ते- ठाण्यात आणि अंबरनाथमध्ये जसे फेस्टिवल हा. एक बदलापूरची वेगळी ओळख निर्माण आता झाली. साऊथ बॉम्बे मधला आर्ट फेस्टिवल, कालाघोडा आर्ट फेस्टिवल कमीत कमी 30-40 वर्ष होऊन गेले. तेव्हापासून टाइम्स ऑफ इंडिया थ्रू एवढा मोठा कार्यक्रम होतोय. आपली सुरुवात असूनही लोकांना वाटतं की आपण त्या लेवलचं इथे आणू शकतो. अगदी बरोबर. हे आमचं थोडंसं आम्हाला आनंद वाटतो की आपण कामाचं केलं, काहीतरी चीज झालंय किंवा लोकांपर्यंत पोहोचलं. आणि मेन हेतू हाच होता, चित्र, शिल्प, व्यंगचित्र, सुलेखन म्हणजे कलेचे जेवढे अंग आहेत ते लोकांपर्यंत कसे आणता येईल. त्यामुळे आमचे जेवढे मित्र चित्रकार होते, व्यंगचित्रकार होते, सुलेखनकार होते, त्या सगळ्यांना आम्ही इथे इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न केला. आणि बदलापूरमध्ये ते आलेही. आणि ते बरेचसे मुंबईच्या बाहेरचे आहेत, तरी ते वेळेत वेळ काढून त्यांचं शेड्यूल बघून, किंवा काही लोकांनी, आता काल जो डेमो झाला त्यांचा ऑलरेडी नागपूरला शेड्यूल असताना ते कॅन्सल करून ते इकडे आलेत. त्यामुळे आमचंही भाग्य आहे की त्यांनी सहकार्य केल्यामुळे खूप मोठ्या कलाकारांचं काम बदलापूरकरांना एकाच वेळेस आणि 2 दिवसात बघायला मिळालं. जे पचवण्यासाठी खूप त्यांना वेळ लागतोय की ते बोलतात एका दिवसात थोडं ठेवा, 8 दिवस ठेवा, पण थोडं ठेवा की आम्हाला बघता येईल. कारण लागोपाठ सकाळी 2 डेमॉन्स्ट्रेशन, संध्याकाळी 3 डेमॉन्स्ट्रेशन, तर लोक असे कंटाळलेले की तुम्ही असे सिंगल ठेवा, 8 दिवस चालू तुमचा कार्यक्रम. म्हणलं हे आम्ही नक्की पुढच्या वर्षी करू. आम्ही त्याची ग्वाही दिली. पुन्हा एकदा मी या सर्व टीमचं, युवा बदलापूरकरांचं धन्यवाद. आणि पुन्हा एकदा भेटूया. नक्कीच कला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या बदलापूर शहरामध्ये युवा बदलापूरच्या माध्यमातून रंगरेषा बदलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण तेथे जर पाहिलं तर जिथे संपूर्ण ही आर्ट प्रदर्शन भरविण्यात आलेलं आहे, तिथे उभं राहायला जागा नाहीये, एवढी गर्दी झालेली आहे. एवढा रिस्पॉन्स जो आहे तो लोकांचा मिळताना पाहायला मिळतो. आणि 2 वर्ष छोट्या स्वरूपात खरं तर हे प्रदर्शन भरवण्यात, परंतु यंदा मोठ्या भव्य दिवस स्वरूपात हे प्रदर्शन भरवण्यात आलं. लोकांची मागणी आहे की तब्बल 2 दिवस ठेवण्यापेक्षा अजून आणखीन काही दिवस हे जर प्रदर्शन ठेवलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. परंतु आजचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस आहे आणि 2 दिवसांमध्येही कितीतरी लोकांनी इथे येऊन या सुंदर अशा रंगरेषा प्रदर्शनाला भेट दिलेली आहे, मुलांचं कौतुक केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे युवा बदलापूरच्या माध्यमातून आपल्या शहरातून देखील अशाच प्रकारचे कलाकार घडावेत, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी, हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून जायचे. त्यांच्यासाठीही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांचेही चित्र या ठिकाणी प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेले आहे. आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो सर्व लोकांचा, स्थानिकांचा, या परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा आपल्याला मिळताना पाहायला मिळतं. महत्वाचं म्हणजे लाईव्ह या ठिकाणी जी आहे ती कलाकृती साकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देखील या ठिकाणी लाईव्ह जी आहे ती साकारण्यात आलेली आणि ते देखील पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. आर्टिस्ट आपल्याला मोठे पाहायला मिळते, दुरून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची कलाकृती या ठिकाणी ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर ही कलाकृती जी आहे ती आर्टिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आपण बघू शकतो खूप सुंदर पेंटिंग्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे आजचा शेवटचा दिवस असणार आहे. अजून 2 तास जे आहे ते हा कार्यक्रम सुरू असणार आहे. नक्की जर आपल्याला वेळ असेल तर आपण या ठिकाणी भेट देऊ शकतात. आणि आपण बघू शकतो खूप सुंदर कलाकृती जी आहे ती तुम्हाला या युवा बदलापूरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रंगरेषा कला महोत्सवमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आपण बघू शकतो खूप सुंदर पेंटिंग्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे पाहण्यासाठी जी आहे ती एकच गर्दी जी आहे ती होते. आज महाशिवरात्री आणि आपण बघू शकतो सुंदर अशी महादेवाची ही मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. आणि एक प्रसन्न असं वातावरण झालंय. दादा, कलाकृती तर भन्नाट आहेत. आज महाशिवरात्रीचा उत्सव आणि सुंदर अशी महादेवाची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. काय भावना व्यक्त करा? महाशिवरात्रीचे तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुमच्या माध्यमातून बदलापूरच्या सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा देतो मी. आणि शिवाजी जसं महादेवाची ही कलाकृती त्यांनी सादर केलेली, ही लाईव्ह होती, ही तुम्ही सकाळी नव्हते, तर आमच्या डोळ्यासमोर त्यांनी बनवलेली आहे. अवघ्या
3 ते 4 तासामध्ये त्या कलाकारांनी ही मूर्ती बनवलेली आहे. आणि तसंच महादेवाचाच अवतार ज्याला आपण मानतो ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांची देखील त्यांनी एक स्कल्पचर बनवलेलं आहे. ते आर्टिस्ट जे आहेत ते रशिया, इटली अशा मोठमोठ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांचं आर्ट सादर केलेलं आहे. पण आपल्या बदलापूरकरांसाठी आपल्या रिक्वेस्टवरती ते इकडे बदलापूरमध्ये येऊन त्यांनी त्यांची कलाकृती इकडे सादर केली. नक्कीच आपल्या इकडे तुम्ही बघू शकता किती यांचं नागरिकांचा आणि युवा पिढीचा रिस्पॉन्स आहे की असेच कधी वाटलं नव्हतं की आपण असे एक आर्ट एक्झिबिशन आपल्याकडे होईल. कारण का आपण हे सगळं बघण्यासाठी डोंबिवली, ठाणा, मुंबई या साईडला जात होतो. पण आज युवा बदलापूरच्या माध्यमातून प्रथमेशने आणि आमची युवा बदलापूरच्या संपूर्ण टीमने सुनील सरांच्या माध्यमातून, रंगरेषाच्या माध्यमातून हा एक आर्ट एक्झिबिशन इथे भरवला. आणि त्या आर्ट एक्झिबिशनसाठी भरपूर असे 300-400 मला वाटतं लहान कलाकार, आणि तुम्हाला सांगतो मी की रत्नागिरी, ठाणा, नाशिक असे लांबून कलाकार आलेले आहेत. त्यांना आम्ही एक स्पेसिफिक लोकेशन दिलेले आहेत, लँडस्केप दिलेले आहेत. तिकडे ते त्यांनी स्वतःनी बसून लाईव्ह पोर्ट्रेट बनवलेले आहेत आणि त्यांची कॉम्पिटिशन सुद्धा आम्ही ठेवलेली आहे. प्रत्येक जे कॅटेगरी असतात त्यांचे, आता हे स्कल्प्टर्सची वेगळी कॅटेगरी आहे, पेंटिंगची आहे, पोर्ट्रेटची वेगळी आहे, लाईव्ह पेंटिंगची वेगळी आहे, डिजिटल पेंटिंगची वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या स्पर्धा आपण इथे भरवलेल्या आहेत आणि प्रत्येकाला एक चांगलं कॅश प्राईज, ट्रॉफीज असे सगळे आपण इथे देतोय, जेणेकरून आपल्या युवा पिढीला कुठेतरी प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या बदलापूरचे चांगले कलाकार त्यांच्या पेंटिंग मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन लागतील. जहांगीर आर्ट सारख्या गॅलरीमध्ये आपल्या बदलापूरचा कुठला तरी युवा तिकडे त्यांच्या सुद्धा पेंटिंग लागतील, हीच आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. नक्कीच आपण पाहिलं की आपल्या शहरातूनही अशाच प्रकारचे दर्जेदार कलाकार निर्माण व्हावे हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून जायचे युवा बदलापूरच्या माध्यमातून आपण बघू शकतो. हे भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकतो कापसे सरांची ही पेंटिंग आपल्याला या ठिकाणी साकारलेली पाहायला मिळते. सर, तुमची पेंटिंग या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे, काय सांगाल, कसा आनंद होतोय आणि काल जशी तुम्ही पेहरावा केलेला असेल तसा पेहरावा पाहायला मिळतो? हे काम करत असताना मी जस्ट जे चित्रकार आले होते ते त्यांचं एक स्वातंत्र्य असतं. आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला मॉडेल बसण्यासाठी समोर कोण हवंय, तर एवढ्या मोठ्या चित्रकारांनी सांगितलं की तुम्हीच बसा. आता म्हटलं मला तर सगळं बघायचंय, बसा बोला, 2 तासाचं आहे. बसल्यानंतर कळलं चित्र काढणं जेवढं अवघड आहे तेवढंच अवघड ते मॉडेल बसणंही असतं, की तुम्हाला उभा राहून तेवढी पोज देणं. जर त्यापेक्षा त्या कलाकाराचं काम आणखी 10 पटीने जास्त आहे. त्यांनी जे काम केलं, त्यांचे चित्र हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि मोठ्या लेवलला ते कामं करतात. अशा कामं आपल्याला बघायला मिळणं ही आपलंही भाग्य आहे आणि मी धन्यवाद देतो की त्यांनी माझं चित्राचं एवढं सुंदर चित्रण करून, म्हणजे मी बघितल्यानंतर एकदम निशब्द असं की आता वा म्हणू की काय म्हणू यांना, की एवढं जवळून आणि खूप सुंदर झालं, आनंद आला काम करायला. महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो शिवरायांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लाईव्ह ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आणि जेव्हा ही संपूर्ण कलाकृती या ठिकाणी साकारली जात होती तेव्हाही प्रचंड गर्दी झालेली नाही. आता आपण पाहू शकतो सुंदर अशी ही मूर्ती पाहायला मिळते आणि खरंच एक सुंदर अशी ही संधी बदलापूरकरांना युवा बदलापूरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या पुढाकाराने हे संपूर्ण आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण रूपरेषा आखली गेली आणि आज आपण बघू शकतो प्रत्यक्षात या ठिकाणी ही संपूर्ण रंगरेषा कला महोत्सव पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. सर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, आपण प्रत्येकजण भावनिकरित्या महाराजांसोबत जोडलेलो आहोत. कलाकृती प्रत्यक्ष पाहायला मिळाली, सर काय सांगा? तुम्ही पाहू शकता का हे जे आर्टिस्ट आहेत, म्हणजे बोलतो आपण द आर्ट अँड द आर्टिस्ट, तर त्या आर्टिस्टला खरोखर सलाम आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्याला जगवलं, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला चालना दिली प्रगतशील महाराष्ट्र बनवण्यासाठी, असे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, आणि त्यांची प्रत्यक्ष रूपी एक शिल्प, हे स्ट्रक्चर तयार करणं हे खूप अवघड आहे आणि याच्यामध्ये त्यांचं खूप मेहनत आहे आणि त्यांचं किती डेडिकेशन असेल आणि किती त्यांचं मन त्याच्यात ते टाकत असतील, त्याच्याशिवाय ही काय बोलतो आपण प्रकृती दाखवणं खूप कठीण आहे. म्हणजे कुठेतरी आज या पिढीला, आमच्यासारख्या तरुण वर्गाला सगळ्यांना समजलं पाहिजे की राजे कोण होते, राजा काय होता, आमचा राजा कोण होता, आमच्या राजाचे गडकिल्ले काय आहेत, आमच्या राजाची ख्याती काय आहे.
ते कुठेतरी या चित्ररूपी म्हणा किंवा प्रत्यक्ष स्ट्रक्चर स्वरूपात म्हणा कुठेतरी लोकांना समजावी, लोकांना कळावी का आमच्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि प्रत्येक कलाकाराला प्लॅटफॉर्म मिळावा हे त्याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे आणि तेच आम्ही साकार करायचा प्रयत्न करतोय. कलाकारांसोबत आपण संवाद साधणार. सर, युवा बदलापूरच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करण्यात आली. बदलापूर शहरामध्ये तुम्ही आलेले आहेत, अनेक देशांमध्ये फिरलात, इथे आल्याच्या नंतर लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळाला आणि असे महोत्सव भरणं किती महत्वाचं आहे? खरं तर हा जो लोकेशन आहे किंवा जी स्पेस आहे ती खूप मस्त आहे. समोर तलाव वगैरे आहे. तर त्या स्पेसमध्ये काम करायला पहिली गोष्ट म्हणजे खूप छान वाटतं. आणि असे महोत्सव किंवा असे इनिशिएटिव्ह सगळीकडे झाले पाहिजेत. त्याच्याने आर्टबद्दलची अवेअरनेस वाढते. किंवा बरेच लहान मुलं असतात, ते चित्रामध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो, पण पालकांना माहीत नसतं की पुढे त्याचं करिअर म्हणून कसं रूपांतर करता येईल. किंवा मग एक डॉक्टर, इंजिनियर हा एक बेसिक आपल्याकडे करिअर ऑप्शन माहीत असतो. तर मग त्याच्यामुळे ह्या गोष्टीतून पालकांना पण बघता येतं की प्रत्येक कामाचं किंवा प्रत्येक वेगवेगळ्या मीडियमचं प्रोसेस काय आहे आणि मग पुढे ते कलाकार काय करतात. त्यामुळे तो एक चांगला उपक्रम आहे आणि त्यामुळे ह्याचं खूप महत्त्व आहे की हे होत राहिले पाहिजे असं मला वाटतं. सर, किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात आणि शिवरायांची मूर्ती बनवण्याचं कसं कल्पना आपल्याला कशी सुचली? मला आता 6 वर्ष झाली. मी JJ स्कूल ऑफ आर्टमधून मास्टर्स आणि डिग्री केली आणि आज महाशिवरात्री आहे आणि मग शंकर बोलल्यावरती आपण महाराष्ट्रामध्ये, तर मग आराध्य देवर महाराष्ट्राचा शिवाजी महाराज हे डोक्यात येतात. कारण का ते शंकराचे खूप मोठे भक्त होते. तर बरेच वेळेला त्यांना शंकराचा अवतार म्हणून पण बघितलं जातं. तर त्यामुळे मग मी आणि माझा मित्र आहे त्यांनी शंकराची मूर्ती केली आणि मी महाराजांची मूर्ती केली. तर त्याच्यासाठी जी महाराजांच्या काळात जी पेंटिंग काढले तो रेफरन्स मी घेतलेला. तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये ती ओरिजिनल पेंटिंग आहे. तर ते डिटेल्स बघाल तर ते चित्र परत मी काही स्केचेस केले आणि मग जे माझं अकॅडमिक नॉलेज वगैरे होतं ते तिने एकत्र करून कसं एक महाराजांची मूर्ती निर्माण करता येईल हा एक प्रयत्न केला होता. नक्कीच आपण पाहिलं सुंदर अशी महाराजांची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी लाईव्ह साकारण्यात आलेली आहे आणि बदलापूरकरांना हाही एक आस्वाद घेण्यात आलेला आहे. धन्यवाद सर आमच्यासोबत संवाद साधल्यासोबत. आणि पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी जे लहान लहान मुलं आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांना त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलं जाते. रंगरेषाच्या माध्यमातून, युवा बदलापूरच्या माध्यमातून आपण बघू शकतो हे लहान लहान चिमुकले कात्रप तलाव येथे भरविण्यात आलेल्या या सुंदर अशा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खूप लहान लहान चिमुकले आपल्याला पाहायला मिळतात आणि भविष्यात आपल्या शहरातूनही अशाच प्रकारे विद्यार्थी घडावेत या प्रामाणिक उद्देशाने युवा बदलापूरच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रयत्न केले जातात. आणि समोर आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे प्रदर्शन भरविण्यात आलेलं आहे आणि येथे आपण बघू शकतो प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ही प्रचंड अशी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि येथेही शाळेतलेही विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे पालकही यावेळी त्यांच्यासोबत आहेत आणि आपण बघू शकतो पालकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आणि विद्यार्थ्यांचा बघतो लहान लहान चिमुक घेऊन येतात. लहान लहान चिमुकल्यांनाही आपण बघू शकतो या ठिकाणी ही संधी जी आहे ती युवा बदलापूरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो हे लहान लहान चिमुकले सगळे बदलापूरचे आहेत आणि या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये ते देखील सहभागी झालेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. त्यांचंही या ठिकाणी कौतुक केलं जाणार आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण बघू शकतो या संपूर्ण कार्यक्रमाला या परिसरातील नागरिकांचा, बदलापूरकर नागरिकांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या शहरातूनही दर्जेदार कलाकार तयार व्हावेत या प्रामाणिक उद्देशाने आपण जर पाहिलं तर हे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि जे स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही कौतुक करावं या उद्देशाने आपण बघू शकतो हे भव्यदिव्य हे आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वेगवेगळे पोर्ट्रेट काढलेले आहे, वेगवेगळे पेंटिंग्स या ठिकाणी काढलेले आहेत. आणि हा लहान मुलगा या ठिकाणी गणपती बाप्पाचं चित्र काढतोय. दादा तुझं नाव काय, तुझं कसलं चित्र काढतोय? गणपतीचं चित्र काढतोय. बघू शकतो लहान लहान मुलं या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. वेगवेगळे पोर्ट्रेट त्यांनी काढले. कुठून आलायस तू? इथेच पार्टच्या बिल्डिंग मधून. सुंदर अशी चित्रकला स्पर्धा ठेवली आहे, काय सांगशील सहभागी झालाय?
मस्त वाटतंय एकदम काढायला. चित्र काढायला आवडतं का? हो. नक्की सांगू शकतो. जे लहान लहान मुलं आहेत, आर्टिस्ट आहेत आणि ते देखील यात सुंदर अशा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व मुलांचं या ठिकाणी कौतुक केलं जातं आणि बदलापूरकरांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो आजच्या या महोत्सवाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटरवर आपण फॉलो करा. तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.